आजचा हा केक ना पौष्टिक आहे, कारण यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही आहे. गहूचे पीठ वापरून आपण हा केक बनवलेला आहे, जो खरंच खूप टेस्टी लागतो. तर यासाठी लागणारे साहित्य बघा. सर्वात आधी आपल्याला काय करायचं, एखादी कुठली तरी घरातली वाटी घ्यायची आहे. असे मेजरिंग कप सगळ्यांच्याकडेच असतात असं नाही, त्यामुळे आपण आजचा जो केक आहे घरातील एखादी वाटी घेऊन तुम्ही बनवायचं आहे, म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही. तर आता आपल्याला 1 कप घ्यायचं आहे गूळ. गूळ जरा दाबून घ्यायचं, बारीक चिरून घेतल्याने दाबून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित प्रमाण आपल्याला मिळतं. त्यानंतर हा गूळ एखाद्या पॅनमध्ये घालायचा आणि त्यामध्ये आता घालायचं आपल्याला अर्धा कप पाणी. लक्षात ठेवा, इथे आपल्याला दूध वापरायचं नाही, कारण दूध आणि गूळ जर एकत्र गरम केलं तर दूध फाटतं, त्यामुळे आपण इथे पाण्याचाच वापर करायचा आहे. आता आपल्याला हा गूळ वितळेपर्यंतच पाणी गरम करायचं बरं का. उकळी वगैरे काढायची नाही आहे पाण्याला. काय होतं, पाणी जसं गरम होईल ना तसं गूळ आपलं आपोआप वितळत जाईल. आता हा बघा, साधारण गूळ वितळत आलेला आहे पाणी गरम झाल्यानंतर. थोडे थोडे हलके दाणे तुम्हाला दिसत आहेत. तर आता हे पाणी गरम आहे ना, त्यामध्ये असाच हा गूळ ठेवून द्यायचा आणि आपण पुढे तोपर्यंत वितळेल तोपर्यंत पुढे काय करायचं आहे बघूया. इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. तर 1.5 कप आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. एखादा मोठा बाऊल घ्यायचा, त्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं. तर टोटल आपण 1.5 कप गहू पीठ घेतलेलं आहे. आता गव्हाच्या पिठाने काय होतं, गव्हाचं पीठ जे असं चिकट असतं, केक फुलत नाही व्यवस्थित. तर त्याला केक फुलण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत रवा. तर अर्धा कप मी इथे रवा घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा, म्हणजे काय होतं, आपल्याला मिक्सरमधून फिरवायची गरज नसेल. मोठा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता. आता रवा आणि गव्हाचं पीठ आहे आपण एकत्र करून घेऊया. गव्हाच्या पिठाचा केक ना खूप छान लागतो, कारण यामध्ये आपण गूळ वापरतो आहे. गव्हाचं पीठ पौष्टिकही आहे. मुलांना तुम्ही खरंच बनवून दिलात ना तर नेहमी बनवण्याची फर्माईश करतील. आता यामध्ये आपल्याला अजून काही साहित्य ॲड करायचे, ते म्हणजे तेल. तर इथे मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे. रिफाईंड तेल घेतलेलं आहे, किंवा तुम्ही बटर, तूप काहीही घेऊ शकता. आता त्याच कपाने आपण घेणार आहोत अर्धा कप दही. दही जास्त पाण्यावालं नसावं, घट्ट असावं आणि ताजं असावं आणि थंड फ्रीजमधलं नसावं, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर इथे मी घालते व्हॅनिला इसेन्स. तर 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालते. त्याऐवजी तुम्ही वेलची पावडरही घालू शकता. आणि आपण जो गूळ गरम करून ठेवला होता तो असा गाळून घ्यायचा बरं का, कारण एखाद्याच वेळेस समजा यामध्ये काही असेल कण वगैरे तर ते निघून जातील, त्यामुळे गूळ असा गाळून घ्यायचा. तुमचं जर प्रमाण परफेक्ट असेल ना तर केक व्यवस्थित होतो, जराही फसत नाही. त्यामुळे मी जे प्रमाण सांगते ना त्या प्रमाणे तुम्ही जर बनवला तर एकदम परफेक्ट असा हा तुमचा घरगुती पद्धतीचा पौष्टिक केक तयार होईल. आता सर्वांकडेच मैदा वगैरे असतो असं नाही, त्यामुळे मग तुम्ही गव्हाचं पीठ घरामध्ये असतं त्यापासून हा केक बनवू शकता. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा. ते थोडं घट्ट वाटतं ना, त्यामुळे मी इथे पाव कप पाणी अजून घालते आहे. सुरुवातीलाच आपण पाणी जास्त घालायचं नाही, लक्षात ठेवा. थोडं थोडं करून मग वाढू शकतो. त्यामुळे अर्धा कप आपण आधी घेतलं होतं गुळाबरोबर आणि आता पाव कप पाणी घातलेलं आहे. आता हे झाकून आपल्याला ठेवायचं आहे 15 मिनटं, कारण यामध्ये रवा आहे ना तो फुलायला पाहिजे. 15 मिनटं झालेली आहेत. आता मी काय करते, एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये जाळी ठेवून याला गरम करत ठेवूया मीडियम गॅसवरती आणि केक टिनची तयारी करूया. तर इथे मी केक टिन घेतलेला आहे, त्याला बटर पेपर लावून घेते, किंवा तुम्ही पूर्ण आतून तेलही लावून घेऊ शकता. किंवा असं केक टिन नसेल तर कुकरचा जो डबा असतो ना त्यालाही तुम्ही तेल लावून किंवा तूप लावून तयार करू शकता. तेल तूप लावायचं आणि वरून मैदा सुखा किंवा लावायचा आणि त्याला तयार करू शकता, म्हणजे त्यामध्ये केक चिटकत नाही. आता इथे बटर पेपर मी सर्व बाजूने लावून घेते. तर बघा, असं बटर पेपर लावून आपण हा केक टिन तयार करून घेऊया. ही सर्व तयारी आपल्याला यामध्ये केकच्या बॅटरमध्ये बेकिंग सोडा वगैरे घालायची आधी तयार करायचं असं. तर आपली कढई तापते तोपर्यंत आपण केक टिनी तयार करून घेतलेलं आहे. आता वळूया ह्या मिश्रणाकडे, केकच्या मिश्रणाकडे. हे बघा, पहिल्यापेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे, कारण रवा आपण यामध्ये जो घातला आहे ना तो छान फुलला गेलेला आहे. आता यामध्ये घालूया आपण जो खाण्याचा चमचा वापरतो नाश्त्यासाठी, त्या चमच्याने 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे
आणि अर्धा चमचा इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे. बेकिंग पावडर जास्त घालायची असते आणि त्याच्या अर्धा आपण बेकिंग सोडा घालतोय, लक्षात ठेवा. आता छोटं 2 चमचे पाणी घालून आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून केकच्या मिश्रणामध्ये मिक्स करूया. हलक्या हाताने करायचं बरं का, इथे फास्ट करायचं नाही आहे, नाहीतर काय होतं, ज्या केकच्या बॅटरमध्ये जी हवा भरली जाते ना, ती कमी होते आणि केक आपला फुलत नाही. त्यामुळे हलक्या हाताने फक्त असं मिक्स करत जायचं, गोल गोल गरागरा फिरवायचं नाही आहे. जसं मी दाखवते ना, चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. तर छान मिक्स करून झाल्यानंतर आपण फटाफट आपण हे केक टिनमध्ये घालून घेऊया. कारण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घातल्यानंतर जास्त वेळ मिश्रण बाहेर ठेवायचं नाही. त्यामुळेच ह्या सर्व तयारी आधी करून घ्यायची, त्यानंतरच यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा असतो. आता हे मिश्रण बघा किती घट्ट आहे, बघू शकता तुम्ही. असंच आपल्याला मिश्रणाची गरज आहे. जर जास्त पातळ केलात ना, तर मग केक तुमचा व्यवस्थित बेक होणार नाही, जास्त वेळही लागेल. आता हे सर्व मिश्रण आपण केक टिनमध्ये घालून घेतल्यानंतर हलकंसं याला सरळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं टॅप करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आतमध्ये जे बबल्स वगैरे, बुडबुडे वगैरे असतील ते निघून जातात. तर चमच्याच्या साहाय्याने असं हलकंसं सरळ करून घेते. आता तुम्ही असंचही बेक करू शकता किंवा वरून ड्रायफ्रूट्सही घालू शकता. हे तुमच्या आवडीवरती आहे. थोडे चोको चिप्स वगैरे असतील तेही घालू शकता किंवा मिश्रणामध्येही तुम्ही चोको चिप्स घालू शकता, मुलांना आवडत असेल तर. इथे मी काजू आणि बदाम आणि थोडंसं डेकोरेशन करते. म्हणजे काय होतं, केक दिसायला सुंदर दिसतो वरून. तर हे बघा, काजू आणि बदाम मी इथे लावते. थोडीशी बदाम मी ना बारीक चिरून घातलेले आहेत आणि वरून थोडे थोडे अख्खे असे काजू बदाम लावते. तर आता मस्त आपला केक तयार होतो आहे डेकोरेशन करून. तर या पद्धतीने मी डेकोरेशन केलेलं आहे. पातेलंही छान तापलेलं आहे. तर यामध्ये हा केक टिन ठेवून आपल्याला गॅस स्लोपेक्षा थोडासा मोठा ठेवायचा, जास्त मोठा नाही बरं का. आणि याला 40 मिनटं आपण छान असा बेक होऊ देऊया. मध्ये चेक करायचं 35 मिनटाने. केक झाला असेल तर ठीक आहे, नाहीतर परत 5 मिनटं आपण बेक करायला ठेवायचा. तर हा आपला केक बेक झालेला आहे 40 मिनटामध्ये. काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं बरं का, गरम असताना काढायचं नाही. तर केक आपला पूर्ण थंड झालेला आहे. आता मी काढून घेते. तर बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि अजिबात केक टिनला वगैरे कुठेही लागलेलं नाही, चिकटलेलं नाही. त्यामुळेच बटर पेपर लावलं ना तर व्यवस्थित केक निघून येतो. सर्व जो बटर पेपर आहे काढून घ्यायचा आहे. केकचा कलर बघू शकता किती सुंदर आले आणि एकदम सॉफ्ट असा आपला हा केक तयार होतो. एकदम स्पॉन्जी, बघू शकता किती स्पॉन्जी असा आपला केक तयार झालेला आहे. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. याआधीही मी माझ्या चॅनलवरती रवा कोकोनट केक शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जिथे जाऊन पाहू शकता. तोही चवीला भारी लागतो. अशा छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती असतात. त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. कट करताना तुम्हाला समजत असेल केक किती सॉफ्ट झालेला आहे. एकदम तुमचं प्रमाण परफेक्ट असेल ना तर केक असा सॉफ्ट होतो, जराही कडक होत नाही. तर या पद्धतीने नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही केकची रेसिपी कशी वाटली. तर हा बघू शकता किती स्पॉन्जी आणि टेस्टी असा आपला हा घरच्या साहित्यामध्ये केक तयार झालेला आहे. फक्त तुम्हाला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर बाहेरून आणावं लागेल. बाकी तर सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतंच. तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा. हा मस्त असा गरमागरम टेस्टी गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक विथ फ्लोअर केक.